कैलासवासी सौ शांताबाई आनंदराव शितोळे प्राथमिक शाळा व नूतन माध्यमिक विद्यालय व श्रीमती सुंदरबाई भानसिंग हुजा गुरु गोविंद इंग्लिश मीडियम स्कूल ज्येष्ठ नागरिक संघ सांगवी पुणे तसेच उपप्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी चिंचवड शहर यांच्या संयुक्त विद्यमाने 30वा रस्ता सुरक्षा अभियान 2019 अंतर्गत रस्ता सुरक्षा रॅलीचे आयोजन करण्यात आले। या रॅलीमध्ये शालेय विद्यार्थ्यांबरोबरच ज्येष्ठ नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला। कैलासवासी सौ शांताबाई आनंदराव शितोळे प्राथमिक शाळा प्रांगणात सदर रॅलीचे समारोप करण्यात आले। यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील यांनी आपल्या भाषणात वाहतुकीच्या नियमांचे महत्त्व समजावून सांगितले। तसेच संस्थेचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनीही याबाबत मार्गदर्शन केले। यावेळी जागतिक महिला दिन ही साजरा करण्यात आला। जागतिक महिला दिनानिमित्त शालेय विद्यार्थिनींनी वेगवेगळे पोशाख परिधान करून भारतीय संस्कृतीतील महिलांचे दर्शन घडविले। यावेळी प्रमुख पाहुणे आनंद पाटील तसेच मोटर परिवहन निरीक्षक सचिन विदाते, छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, महेश जाधव पोलीस निरीक्षक, संजीव नाईक मोटार वाहन निरीक्षक, बैजनाथ गोचिरकर GM टाटा मोटर्स पिंपरी पुणे, आशिष कदम DGM टाटा मोटर्स पिंपरी पुणे, प्रितेश अग्रवाल टाटा मोटर्स पिंपरी पुणे, रवींद्र निंबाळकर अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक संघ सांगवी, सोमनाथ कोरे गुणवंत कामगार, संजय चव्हाण गुणवंत कामगार, शिवाजीराव माने मुख्याध्यापक शितोळे शाळा सांगवी, मुकुंद कुचेकर अध्यक्ष धनगर समाज सेवा संस्था पुणे, चंद्रकांत पवार, सूर्यकांत बरसावडे, प्रकाश मिर्जापुरे, रवींद्र कोकाटे आदी मान्यवर उपस्थित होते। आज शकुंतलाबाई शितोळे विद्यालय आणि ज्येष्ठ नागरिक संघ, टाटा मोटर्स आणि उपप्रादेशिक कार्यालय पिंपरी चिंचवड आणि वाहतूक शाखा पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानानं आज एक रॅली आयोजित करण्यात आली होती। रॅलीमध्ये सर्व आबालवृद्ध सहभागी होते। खऱ्या अर्थानं आबालवृद्ध सहभागी होते। यामध्ये अगदी पहिली दुसरीच्या लहान मुलांपासून ते अगदी ज्येष्ठ नागरिक 70 ते 80 वयापर्यंतचे सर्व ज्येष्ठ नागरिक या रॅलीमध्ये सहभागी होते। या रॅलीचा एकच उद्देश होता की रस्त्यावर सुरक्षता किती महत्त्वाची आहे हे सर्वांना समजून सांगा। यामध्ये प्रामुख्याने पहिला नियम असा होता की पादचाऱ्यांचे जे अपघात जास्ती रस्त्यावरती होत आहेत ते पादचाऱ्यांना आपल्यापैकी 90% लोकांना 95% लोकांना माहिती नाही की आपण रस्त्याच्या कोणत्या बाजूने चालायचं। सर्वांना माहिती आहे की गाडी रस्त्याच्या डाव्या बाजूने चालवायची, पण आपण रस्त्याच्या कोणत्या बाजूने चालायचे हे खूपशा लोकांना माहिती नाही आणि त्यांना हे मार्गदर्शन व्हावं, त्यांना माहिती व्हावी म्हणून ही रॅली आयोजित करण्यात आली। रस्त्यावर चालताना जिथं फुटपाथ नाही आहे त्या ठिकाणी रस्त्याच्या उजव्या बाजूने चालायचं असतं आणि हे सगळ्यांना समजून सांगण्यासाठी ती रॅली रस्त्याच्या उजव्या बाजूने चालत होती आणि सर्वांना हा संदेश देण्यात होता। हा जर नियम जर सर्व पादचाऱ्यांनी पाळला तर रस्त्यावरची पादचाऱ्यांचे होणारे अपघात हे 90% नक्कीच कमी होते आजपासून आणि हा संदेश देण्यासाठी ही रॅली काढण्यात आली। तसेच रस्ता सुरक्षिततेविषयी सर्वांच्यामध्ये जनजागरण व्हावं, लोकांना दंड करून त्यांना किंवा नुसतं शासनानं कडक नियमाची अंमलबजावणी करून हे लोकांच्यामध्ये अंमलबजावणी होणार नाही। लोकांच्यामध्ये जनजागृती झाली पाहिजे। लोक दंड भरायला तयार असतात। दंड वसूल करणं हा प्रशासनाचा मुख्य उद्देश नाही, लोकांनी वाहतुकीचे नियम पाळणं हा प्रशासनाचा उद्देश आहे आणि त्यासाठी लोकांच्यामध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने ही रॅली काढण्यात आली होती। आज लहान मुलं होती आणि ज्येष्ठ नागरिक होते। हे सर्व ज्येष्ठ नागरिक किंवा लहान मुलं आपल्या आईवडिलांना सांगतील की हेल्मेट घातल्याशिवाय मोटरसायकल चालवायची नाही, सीट बेल्ट लावल्याशिवाय कार चालवायची नाही। हे सर्व लहान मुलं ज्यावेळेला त्यांच्या घरी सांगतील त्याचं नक्कीच जनजागरण होईल, त्यांच्यामध्ये नक्की त्याची भावना रुजू होईल आणि ते नक्कीच वाहतुकीचे नियम पाळतील। तसेच आज जे ज्येष्ठ नागरिक होते यांनी ही पूर्ण रॅली 2.5 किलोमीटरची रॅली होती, पैदल रॅली, ही त्यांनी खूप चांगल्या प्रकारे पाळली। मला अभिमान वाटतो की 75 वर्षाचे ज्येष्ठ नागरिक माझे आजोबा आज हातामध्ये बॅनर घेऊन पूर्ण रॅली चालत होते की रस्त्यावर सुरक्षिततेचे नियम पाळा आणि यासाठी त्यांनी सगळ्यांनी खूप चांगल्या प्रकारे रॅली केली आणि या सगळ्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील अपघाताचे प्रमाण कमी व्हावं हा एकमेव उद्देश आहे। टाटा मोटर्सनी यामध्ये त्यांचे सर्व अधिकारी कर्मचारी, जनरल मॅनेजर, डेप्युटी जनरल मॅनेजर सहित या रॅलीमध्ये त्यांनी सहभाग घेतला। त्यामुळे त्या सगळ्यांचे आभार मानतो आणि सगळ्यांना आवाहन करतो की रस्त्यावर नियम पाळा, मोटरसायकल चालवताना सीट बेल्ट हेल्मेट वापरा, कार चालवताना सीट बेल्ट लावा, रस्त्यावरून चालताना रस्त्याच्या उजव्या बाजूला चाला हे माझं
आव्हान. आज जागतिक महिला दिन आणि रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्तानं आज आमच्या छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या शकुंतलाबाई विद्यालयाच्या वतीनं आज संपूर्ण विद्यार्थी, शिक्षक, महिला भगिनी, पालक आणि सांगली परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना बरोबर घेऊन विशेषतः पिंपरी चिंचवड शहर प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या सहकार्यानं, टाटा मोटर्सच्या सहकार्यानं आज या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीमध्ये सर्व विद्यार्थी आणि सहभागी झालेले सर्व जे नागरिक होते, यातनं केवळ समाजाला एकच संदेश द्यायचा होता की वाहतुकीचे नियम हे आपल्यासाठी आहे, आपल्या स्वतःच्या सुरक्षेसाठी आहे, स्वतःच्या जीवासाठी आहे. त्यामध्ये हेल्मेट सक्ती असू द्या, सीट बेल्ट असू द्या, रस्त्यावर चालताना कुठले साधे नियम असू द्या, त्याचं पालन केलं तर आपलं वाहतूक अपघातांची संख्या नक्की कमी होईल. आपण स्वतःची सुरक्षितता जाणून घेतली तर अपघातांचं प्रमाण कमी होईल. यासाठी या सर्व घटकांनी एकत्र येऊन ही या रॅलीचं आयोजन रस्ता सुरक्षा सप्ताहामध्ये केलेले आहे. मी पिंपरी चिंचवडच्या विशेष परिवहन विभागाचे विशेष आभार व्यक्त करतो. शहरामध्ये अशा पद्धतीच्या जनजागृती करणाऱ्या विद्यार्थ्यांना सहभागी घेऊन जनजागृती करणाऱ्या अशा पद्धतीचं रॅलीचं आयोजन सगळीकडे झालं पाहिजे आणि त्यातनं वाहतुकीच्या सुरक्षिततेविषयीचा संदेश या शहरामध्ये गेला पाहिजे. त्यामुळे त्यांचं विशेषतः आभार. शहरातील सर्व ज्येष्ठ नागरिकांनी यामध्ये सहभागी व्हावं. पिंपरी चिंचवड शहर हे ऑटोमोबाईल इंडस्ट्री आहे. देशातली सगळ्यात जास्त वाहनांची उत्पादन संख्या या परिसरातून होते. इथल्या सर्वच वाहन उत्पादन कंपन्यांना बरोबर घेऊन शहरामध्ये वाहतूक सुरक्षाविषयक जागृती त्यांनी करण्याचं आवाहन मी या सर्वच घटकांना करतो आणि नागरिकांनी देखील आपल्या स्वतःच्या सुरक्षेसाठी वाहतूक नियम पाळावेत अशी त्यांना विनम्र आवाहन करतो. इथं आपण राष्ट्रीय सुरक्षितता दिवस पाळला आपण आणि ज्या पद्धतीने विद्यालयाचे जे विद्यार्थ्यांनी आज एक चांगला संदेश नागरिकांसाठी दिलेला आहे की अशा पद्धतीने जर सडक सुरक्षा जर आपण पाळली तर अपघातांचे आपण नियंत्रण करू शकू. आज जी फेरी सर्व मुलांबरोबर आणि सर्व पोलीस अधीक्षक आणि सर्वांबरोबर आम्ही जी फेरी घेतली त्याच्यामध्ये आम्हाला बघायला मिळालं की एक चांगला संदेश नागरिकांमध्ये पोहोचलेला आहे. या पद्धतीनेच अजून पण या असे कार्यक्रम आपण राबवत राहिले तर खरोखरच आपण समाजासाठी एक मोठा एक योगदान करू. टाटा मोटर्सतर्फे मला एवढं सांगायचं आहे की आम्ही हा महिना सुरक्षितता महिना म्हणून आम्ही साजरा करतो. दररोज आम्ही वेगवेगळे कार्यक्रम राबवतो आहे. त्यापैकीच आज आम्ही इथं आलेलो आहे आणि नागरिकांसाठी जे आज एक उपक्रम केला अलॉंग विथ जे आपले शिक्षक आहेत आणि इथलचे सर्व जे अधिकारी यांनी जे एक चांगला कार्यक्रम केला त्यासाठी सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि धन्यवाद करतो. शकुंतलाबाई शितोळे विद्यालयाच्या वतीने आणि ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने जी रस्ता सुरक्षेच्या संदर्भातली रॅली काढली होती ती अतिशय छान झाली. खूप छान त्याचं नियोजन होतं आणि जवळजवळ 500पेक्षा अधिक विद्यार्थी आणि 300-400 ज्येष्ठ नागरिक पालक यांनी त्यात सहभागी घेतला आणि खूप छान संदेश रस्ता सुरक्षेच्या संदर्भातला लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की ही रॅली चालत असताना अनेक नागरिक आपल्या घराजवळ येऊन रॅली कशाच्या संदर्भात आहे ते पाहत होते, त्यावर दिलेल्या सूचना वाचत होते. अपेक्षा अशी आहे की ही जी रॅली आहे अशा प्रकारची रॅली सर्व पिंपरी चिंचवड शहरामध्ये निघावी आणि अशा प्रकारची जनजागृती जर आपण केली तर निश्चितच अपघातांची संख्या कमी होईल आणि याबद्दल मी आवर्जून त्या शाळेला आणि RTOला मी धन्यवाद देतो. कार्यालय पिंपरी चिंचवड आणि शकुंतलाबाई आनंदराव शितोळे शाळा सांगली ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने आज जी आम्ही रॅली माझ्या शाळेला रॅली काढण्याचा जो सन्मान मिळाला तो खरोखरच आनंदनीय आहे, अभिनंदनीय आहे. कारण या 550-600 मुलांच्या घरामध्ये आज RTOच्या नियमांचा किंवा रहदारीच्या नियमांचा आज संदेश जाणार आहे आणि मला असं वाटतं सांगवी परिसरातली माझी प्रथम शाळा आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर सगळ्या मुलांना घेऊन रॅली, पालकांना, मुलांना, ज्येष्ठ नागरिकांना घेऊन ही रॅली करत आहे. मी निश्चितच या सर्व रहदारीच्या नियमांचा अभ्यास करून या मुलांपर्यंत
पहिलीपासून ते 10वीपर्यंतच्या मुलापर्यंत प्रत्येक रहदारीच्या नियमांचं ओव्हरलुकिंग करून अभ्यास करून त्या मुलांना त्याचं जाणीव करून दिली जाईल. प्रत्येक मुलाच्या मनामध्ये एक एक नियम रुजवला जाईल की प्रत्येक मुलगा माझा शाळेतला विद्यार्थी हा प्रत्येक आपल्या आईवडिलांना तर सांगेल पण त्याचबरोबर आसपासल्या परिसरातल्या लोकांना सुद्धा सांगेल की रहदारीचे नियम काय आहे, तुम्ही चुकीचं वागताय, असं करू नका, अशा पद्धतीने जा हे निश्चित सांगेल अशी या निमित्तानं ग्वाही देऊशी वाटते. आणि सगळ्यांचेच म्हणजे मनापासून म्हणजे टाटा मोटर्स असेल, त्यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालय असेल आणि सचिन विद्यार्थी साहेबांनी ही कल्पना मांडली माझ्यासमोर की सर आपण जर या परिसरामध्ये अशा प्रकारची रॅली आयोजित केली तर निश्चितच एक चांगल्या प्रकारचा संदेश या परिसरामध्ये जाईल. आणि अजूनही माझं एक अपुरी आशा आहे, साहेबांनी ती पूर्ण करणारच आहे की निश्चित एक डेमो या विद्यार्थ्यांना आपण देणार आहोत. आणि प्रत्येक वर्षी जर डेमो सतत जर देत राहिलो, मुलांना सतत जर या गोष्टी सांगत राहिलो तर निश्चित एक दिवस हीच उद्या भारताची पिढी बनणार आहे. यांच्यामधनं संदेश हा प्रसारित होईल आणि रस्त्यावर होणारे जे अपघात आहेत ते अपघात निश्चितच कमी होतील असं वाटतं. एवढंच या निमित्तानं सांगावंसं वाटतं. धन्यवाद.